जामनेर तालुक्यातील ओझर हे गाव सध्या गावठी दारूच्या विळख्यात अडकले असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे। गावात खुलेआम सुरू असलेल्या गावठी दारूच्या व्यवसायामुळे अनेक कुटुंबे सध्या उद्ध्वस्त होत असल्याची वेदना महिलांनी व्यक्त केली। दारूच्या नशेत घरी येणाऱ्या व्यक्तींमुळे घराघरात भांडणे, मारहाण आणि लहान मुलांचे हाल होत असल्याने संतप्त महिलांनी थेट पोलीस स्टेशन गाठून आमचे संसार वाचवा, गावठी दारू बंद करा अशी आर्त मागणी केली। काही महिलांनी तर आत्महत्येचा इशाराही दिल्याने परिस्थितीची गंभीरता समोर आली आहे। दरम्यान वारंवार तक्रारी होऊनही संबंधित यंत्रणा कठोर कारवाई का करत नाही असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे। मंत्री गिरीश महाजन यांच्या तालुक्यात महिलांना रस्त्यावर उतरून न्याय मागण्याची वेळ आल्याने प्रशासन आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। फाशी घेत होती तुझी पोरगी दारू देता काय करा चालले जा का मग आम्ही मरून जा। किती भट्टे आहे तुमच्या गावात? अच्छा काही करून दुसरं काय नाही होणार, काहीतरी ऍक्शन घ्या तुम्ही लवकर। अच्छा आमचं न्याय कोणीच घेत नाही दादा। दोन पोर आहे मला, मी डायरेक्ट फाशी घेऊन घेईन, तुझी पोर घेईन, मी बी मरून घेईन। तसं करू नका काही दादा, मला हे दारू बंद झाले पाहिजे। नाही झाले ना, आम्ही डायरेक्ट मरून जाईल। मी दोघी पोर घेऊन डायरेक्ट मरून घेईन मी। एवढा तरच आहे आम्हाला हे दारूचा। खाऊ पिऊ द्या का नाही आम्हाला? आधी आम्ही नाही कधी बरं झाले तर पिऊन घेऊ त्याच्या सामने नाही काय केलं। काय करतात नाही करतात दारू बंद करा, दारू बंद करा, आमच्या घरात काम करताना दारूवाल्याचेच घर भरणार। एवढं काम करा फक्त आमचं एवढी म्हणजे आहे। तुमच्या गावात दारू विकते का? आमच्या गावात दारू विकते। किती जण आहे? 2 जण आहे। नाव माहिती का त्यांची? तुमच्या गावाला तुम्हाला नाव माहिती असेल ना? आमच्या गावात आम्हाला माहिती नाव सांगितलं नाही नाव। चॅनल समोर बोलला तुम्ही नाव सांगा त्यांची। आपली वाडामधलं नाव सांगा। अनिल पप्पाला नाव काय सांगा? अनिल गजबज सोनवणे, राजू मोरे, मुलचंद बाबूराव, जगन्नाबाई बाबूराव, 4 जण आहे का? किती दारू विकता का गावठी? रोडावरच आहे दादा। हां हां तुम्ही गोसाईवाड्यातून आले का गावातून आले? गोसाईवाड्यातून आले। ओझर गोसाईवाडा साहेबांना भेटले का तुम्ही? काय बोलले? नाव सांगितलं केव्हा येणार आहे?